चीनने शिचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून एका नवीन उपग्रहाचं अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केलंय। हा उपग्रह शियान 29 म्हणून ओळखला जातो। शियान 29 उपग्रहाचं प्रक्षेपण सकाळी 10:34 लाँग मार्च 3C या रॉकेटनं करण्यात आलं। प्रक्षेपणादरम्यान उपग्रहानं यशस्वीरित्या आपल्या पूर्वनिश्चित कक्षेत प्रवेश केला। हा उपग्रह अंतराळ पर्यावरण संशोधन आणि संबंधित तंत्रज्ञान चाचण्यांसाठी वापरला जाईल। हे प्रक्षेपण चीनच्या अंतराळ कार्यक्रमातील आणखी एक महत्त्वाचं पाऊलही मानलं जातंय। उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी चीनची राजधानी बीजिंगमध्ये रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली। या भेटीनंतर किम जोंग यांच्या अंगरक्षकांनी त्यांचा वापरलेला ग्लास सोबत घेतला। त्यांनी किम ज्या खुर्ची आणि टेबलावर बसले होते ती देखील काळजीपूर्वक साफ केली। इतकंच नाही तर किम यांच्या बोटाचे ठसे सुद्धा पुसले। गुप्त माहिती लीक होण्याचा धोका असल्याने हे केल्याची माहिती आहे। यासह रशिया किंवा चीनकडून होणारी हेरगिरी टाळण्यासाठी किंवा किम त्यांच्या आरोग्याबद्दलची माहिती लपवू इच्छित असल्याचा हा प्रयत्न असू शकतो, असाही तज्ज्ञांचा अंदाज आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या रोज गार्डनमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं। यात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्यासह अनेक मोठे उद्योगपती सुद्धा उपस्थित होते। मात्र टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांना या पार्टीमध्ये आमंत्रित केलं गेलं नव्हतं। काही महिन्यांपूर्वी मस्क ट्रम्प यांचे सल्लागार होते, पण आता दोघांमधील अंतरही वाढलंय। या डिनरला जेरेड इसाकमन उपस्थित होते। इसाकमन हे मस्क यांचे जवळचे सहकारी राहिलेत। डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेतील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांच्या प्रमुखांसाठी हाय प्रोफाईल डिनरचं आयोजन केलं होतं। या डिनर दरम्यान ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ॲपलचे सीईओ टिम कुक यांच्या भारतातील गुंतवणुकीवर भाष्य केलंय। ॲपल कंपनी अमेरिकेत किती गुंतवणूक करणार आहे असा थेट सवाल त्यांनी कुक यांना केला। यावर कुक यांनी $600 अब्ज म्हणजे सुमारे 50 लाख कोटी इतकी गुंतवणूक करणार असल्याचं म्हटलंय। ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत तंत्रज्ञान जगतातील अनेक मोठ्या व्यक्ती सुद्धा सहभागी झाल्या होत्या। अमेरिका सेमीकंडक्टरवर मोठा कर लावण्याच्या तयारीत आहे। स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत खुलासा केला। या अगोदर त्यांनी चिप्सवर 100% कर लावण्याची धमकी दिली होती। आम्ही लवकरच टॅरिफ लावणार आहोत असं ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये टेक इंडस्ट्रीच्या अधिकाऱ्यांसोबतच्या डिनरवेळी सांगितलं होतं। आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टमला पॉवर देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हाय एंड सेमीकंडक्टर विकसित करण्यासाठी अमेरिका आणि चीनमध्ये स्पर्धा आहे। त्याचबरोबर भारताने देखील आता स्वतःची सेमीकंडक्टरची चिप ही तयार केली आहे। आपण भारत आणि रशियाला गमावल्याची मोठी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी एससीओच्या बैठकीवर दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा एक फोटो ट्विट करत ट्रम्प यांनी आपण भारत आणि रशियाला अंधकारमय अशा चीनच्या हाती गमावलं आहे असं म्हटलंय। भारत, रशियाला आणि चीनला एकत्रित उज्ज्वल भविष्य असेल अशी आशा डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये व्यक्त केली आहे। या पोस्टबाबत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं बोलण्यास नकार दिला। यावर सध्या मला कोणतीही टिप्पणी करायची नाही अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे। अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील तणाव वाढताना दिसतोय। कॅरेबियन समुद्रात व्हेनेझुएलाच्या 2 F-16 लढाऊ विमानांनी अमेरिकेची युद्धनौका USS जेसन डनहॅमवरून उड्डाण केले। त्यानंतर अमेरिकेच्या संरक्षण विभागानं रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनात व्हेनेझुएलाला इशारा दिला, जर व्हेनेझुएलाने भविष्यात असं कोणतंही चिथावणीखोर कृत्य केलं तर त्यांना परिणामांना सामोरं जाण्यास तयार राहावं लागेल असंही अमेरिकेनं म्हटलंय। 26 देश हे युक्रेनला सुरक्षा हमी देणार असल्याची घोषणा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केली आहे। मॅक्रॉन यांनी युक्रेनला 26 देश युद्धोत्तर सुरक्षा हमी देणार असल्याचं वचन दिलंय। या अंतर्गत युक्रेनमध्ये आंतरराष्ट्रीय सैन्यही तैनात केले जाईल। काउलिशन ऑफ विलिंग्ज शिखर परिषदेनंतर पत्रकार परिषदेत मॅक्रॉन यांनी ही माहिती दिली आहे। या बैठकीला युरोपियन युनियनसह 35 देशांचे नेतेही उपस्थित होते। शिखर परिषदेनंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनीही अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी संवाद साधला आणि हमीसाठी पाठिंबाही मागितला। अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून मदतीचा हात पुढे केला जातोय। रशियाने एका मालवाहू विमानानं 20 टन साहित्य पाठवलंय। यात पीठ, खाद्यतेल आणि पाकिट बंद आहाराचा समावेश आहे। ही मदत नागरिकांसाठी मोठा आधारही मानली जाते। अफगाणिस्तानमध्ये 6 रिश्टर स्केलचा भूकंप आला होता। या भूकंपानं अनेक गावं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत। हजारो नागरिक हे गंभीर जखमी झाले। या दुर्घटनेत आतापर्यंत 2200हून अधिक नागरिकांचा मृत्यूही झालाय, तर मृतांचा आकडा हा आणखी वाढण्याची शक्यता आहे।
थायलंडचे राजकारणी अनुटीन चार्नविराकुल यांची देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे। संसदेत झालेल्या मतदानात त्यांनी बहुमताचा आकडा पार करत हा विजय मिळवलाय। अनुटीन यांना एकूण 311 मतं मिळाली। प्रतिनिधी गृहाच्या 492 सदस्यांपैकी पंतप्रधान होण्यासाठी आवश्यक असलेल्या 247 मतांपेक्षा जास्त मतं त्यांना मिळाली। थायलंडचे राजा वजिरालोंगकोन यांच्याकडून औपचारिक मान्यता मिळाल्यानंतर चार्नविराकुल यांनी त्यांचे सरकार काही दिवसांतच पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे। चीनने पाकिस्तानमधील एका महत्त्वाच्या प्रकल्पातून माघार घेतली आहे। रेल्वे मार्गासंदर्भात असलेल्या या प्रकल्पात पाकिस्तानने आता एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे संपर्क साधला। हा प्रकल्प चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचं केंद्र मानला जात होता। सुरुवातीला चीनने पाकिस्तानमध्ये ऊर्जा आणि वाहतूक पायाभूत सुविधांवर सुमारे $60 अब्ज म्हणजे सुमारे 5,28,00,00,000 रुपये गुंतवणूक करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र 10 वर्षांच्या चर्चेनंतर सुद्धा यामध्ये कुठलीही प्रगती झालेली नाही। त्यामुळे पाकिस्तानने एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे आता हात पसरलाय। गाझामधील तेल अल हवा परिसरात इस्रायलच्या हवाई हल्ल्यात एकाच कुटुंबातील 2 लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या हल्ल्यात एकूण 9 लहान मुलांचाही बळी गेलाय। एक महिला 4 मुलांसोबत तंबूत झोपली असताना तंबूवर अचानक हल्ला झाला। या हल्ल्यात त्या आईनं आपली 2 मुलं गमावली आहेत। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलांपासून आईनं टाहो फोडलाय। गाझावर झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये गाझामधील नागरिकांनी आपले कुटुंबीय गमावलेत। हे युद्ध गाझासाठी विनाशकारी सुद्धा ठरताना दिसतंय। श्रीलंकेमधील उवा प्रांतातील बदुल्ला जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे। पर्यटकांची एक बस थेट 1000 फूट खोल दरीमध्ये कोसळली। यात 15 पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे। जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याचीही भीती व्यक्त केली जाते। सध्या मिळालेल्या माहितीनुसार बसमधील सर्व प्रवासी दक्षिण श्रीलंकेमधील टांगाले शहरातून पर्यटन सहलीसाठी निघाले होते। प्रवासादरम्यान एका तीव्र वळणावर समोरून येणाऱ्या जीपला बस धडकल्यानं हा अपघात घडला। नेपाळमध्ये फेसबुक, व्हॉट्सअप आणि एक्ससह 26 सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नेपाळ सरकारने या संदर्भात दूरसंचार प्राधिकरणाला आदेश जारी केलाय। नेपाळने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना नोंदणी करण्यासाठी अल्टिमेटम दिला होता, तरीही कंपन्यांनी नोंदणी केली नाही। अंतिम मुदत संपल्यानंतर सरकारने त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग, मंत्रालयाचे अधिकारी, नेपाळ दूरसंचार प्राधिकरणाचे प्रतिनिधी, दूरसंचार ऑपरेटर आणि इंटरनेट सेवा प्रदाते हे उपस्थित होते। अर्जेंटिनाच्या सिनेटने राष्ट्राध्यक्ष हावियर मिलेई यांच्या उदारमतवादी धोरणांना धक्का दिला। सिनेटने दिव्यांग लोकांसाठी सरकारी मदतीचं बजेट वाढवणाऱ्या कायद्यावरील त्यांचा व्हेटो हा 63-7 अशा मोठ्या बहुमताने रद्द केला। हा मिलेई यांच्या अध्यक्षपदाचा पहिला संसदीय पराभव आहे। त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या। अपंग कल्याण संस्थेतील भ्रष्टाचार प्रकरणात त्यांची प्रभावशाली बहीण करीना मिलेई यांचाही समावेश आहे। अर्जेंटिनामध्ये गुरुवारी फरार नाझी अधिकारी फ्रेडरिक कार्डगिन यांची मुलगी पॅट्रिशिया कार्डगिन हिच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आला। तिच्यावर 18व्या शतकातील एक चोरलेलं चित्र लपवल्याचा आरोप करण्यात आला। हे चित्र जोसेफ गिझलांडी यांचं पोर्ट्रेट ऑफ अ लेडी दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यू कला व्यापारी जॅक गौडस्टिकर यांच्याकडून चोरलं गेलं होतं। दरम्यान पॅट्रिशियाने हे चित्र अर्जेंटिनातील न्यायालयामध्ये सुपूर्द केलंय। ब्राझीलमधील रिओ दी जानेरो पोलिसांनी एक ड्रग तस्करी टोळीवर छापा टाकलाय। कारवाईत 8 गुन्हेगारांना मारण्यात आले। या टोळीचा प्रमुख द कोरोनेल नावाचा तस्कर असून ऑगस्टमध्ये एका महिलेच्या खुनाचा आरोप त्याच्यावर आहे। पोलिसांनी एका घरातून पाद्री आणि एका मुलासह 2 पोलिसांना सुखरूप सोडवलंय। चकमकी दरम्यान 2 गुन्हेगारांनी बस ताब्यात घेऊन पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही कंठस्नान घालण्यात आले। यावेळी पोलिसांनी 4 रायफल्सही जप्त केल्या। या हिंसक कारवाईमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचंही पाहायला मिळालं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंगापूरच्या समकक्ष लॉरेन्स वोंग यांच्यासोबत चर्चा केली आहे। व्यापक धोरणात्मक भागीदारीचा विस्तार करण्यावर दोघांमध्ये चर्चा झाली आहे। भारत सिंगापूर संबंध राजनैतिकतेच्या पलीकडे आहेत असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला। जगातील सध्याच्या भूराजकीय अशांततेतून मार्ग काढण्यासाठी संबंध मजबूत करण्याची गरज दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केली आहे। भारत दौऱ्यावर आलेले वोंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर भर सुद्धा दिला आहे।
दिल्लीमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे यमुना नदीला पूर आलाय। यमुनेची पाणी पातळी धोक्याच्या पातळीवर वाहतीये। यमुना नदीची पाण्याची पातळी सध्या 207.35 मीटरवर पोहोचली आहे। तर यमुनेला आलेल्या पुरानं दिल्लीतील परिस्थिती गंभीर झाली आहे। शहरातील अनेक सखल भागांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। अनेक परिसरात पुराचं पाणी घरातही शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। तर रस्त्यावर सुद्धा पुराचं पाणी साचलंय। पाण्यातून वाट काढताना नागरिकांना कसरतही करावी लागतेय। पुरानं अनेक भागांमधील जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय। देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसानं पूर परिस्थिती गंभीर झाली आहे। जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसह दिल्ली, एनसीआर, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। हरियाणामधील 6 जिल्हे पुराच्या विळख्यात सापडलेत, तर गुरुग्राममधील सिग्नेचर ग्लोबल सोलोरा सोसायटी पाण्याखाली गेली आहे। महिला आणि लहान मुलं घरामध्ये अडकली आहेत। तर हथिनीकुंड बॅरेजमधून सतत धोक्यापेक्षा अधिक पाणी सोडलं जातंय। पंजाबमधील 23 जिल्हे पूरग्रस्त झालेत। 1655 गावं पाण्याखाली गेली आहेत। तसंच आतापर्यंत 43 नागरिकांचा मृत्यू झाल्याची सुद्धा अधिकृत माहिती समोर आली आहे। पंजाबमध्ये सुरू असलेल्या जलप्रलयाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पूरग्रस्त भागांना भेट दिली। शिवराज सिंह चौहान यांनी अमृतसर, गुरुदासपूर आणि कपूरथला जिल्ह्यातील अनेक पूरग्रस्त गावांचा दौरा केला। त्यांनी गुडघ्याभर पाण्यातून जात शेतांची पाहणी केली आहे। शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी त्यांच्या व्यथाही जाणून घेतल्या। दरम्यान शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं वक्तव्य चौहान यांनी केलंय। दिल्लीतील यमुना नदीला आलेल्या पुरामुळे वासुदेव घाट आणि परिसरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। साचलेल्या पाण्यामुळे आरोग्याच्या समस्याही उद्भवण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं तत्काळ उपाययोजना सुरू केल्या। पाणी उपसण्यासाठी विशेष प्रकारचे पंप बसवले गेलेत। जलद गतीनं पाणी बाहेर काढण्याचंही काम सुरू आहे। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलंय। बेकायदेशीर वृक्षतोडीमुळे नैसर्गिक आपत्ती ओढवत असल्याचं गंभीर निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय। पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये आलेल्या पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर हे निरीक्षण नोंदवण्यात आले। केंद्र सरकार, एनडीएमए आणि संबंधित राज्य सरकारांना याबाबतची नोटीसही बजावली गेली आहे। पुरात मोठ्या प्रमाणात लाकूड वाहून जाताना दिसतायत, ज्यावरून वृक्षतोड बेकायदेशीररित्या झाल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे। विकास आणि पर्यावरण यामधील संतुलन राखणं आवश्यक आहे असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांची रोहतास जिल्ह्यातील कराकट ब्लॉक मुख्यालयातील गोदारी स्टेडियममध्ये सभा पार पडली। तेजस्वी यादव ना अभ्यास करू शकले ना क्रिकेट खेळू शकले अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली आहे। बिहारचे चित्र बदलण्याची वेळ आली आहे आणि सत्तेचं खरं केंद्र म्हणजे जनता असली पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलंय। बिहारमधील तरुणांना रोजगारासाठी स्थलांतर करावं लागणार नाही, राज्यामध्येच पुरेशा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील अशा घोषणा त्यांनी यावेळी केल्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय भाषांसंदर्भात मत मांडत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना टोला लगावला। मी देशातील प्रत्येक भाषा, संस्कृती आणि परंपरेचा आदर करते। प्रत्येकाने आपली भाषा जिवंत ठेवावी, आपली परंपरा आणि संस्कृती जपावी अशी माझी इच्छा आहे, अशी भूमिका द्रौपदी मुर्मू यांनी मांडली आहे। तर मला कन्नड भाषा येत नाही, पण मी हळूहळू कन्नड शिकण्याचा प्रयत्न करेन, असा मिश्किल टोलाही मुर्मू यांनी लगावला। राष्ट्रपतींच्या स्वागताच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी कन्नडमध्ये भाषण करत मुर्मूंना तुम्हाला कन्नड येते का असा प्रश्न विचारला होता।